वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण बघितले की जय आणि विजयांचा पहिला मृत्यू लोकामध्ये पृथ्वीवर घेतलेला जो जन्म होता तो जन्म पूर्ण झाला. म्हणजे 3 जन्मातला एक जन्म त्यांचा पूर्ण झालेला आहे. त्यांना मोक्ष प्राप्त झालेला होता भगवंतांच्या हातून. आज आपण पुढचा भाग बघणार आहोत, वामन अवतार. मागील भागामध्ये आपण वराह अवतार आणि नरसिंह अवतारामधल्या भक्तांची पुण्याई आपण बघितलेली होती. त्यांची पात्रता, भगवंतांनी त्यांच्याशी जोडलेले नाते, हे सगळं आपण बघितलं होतं. आता आपण वामन अवतारामधल्या पात्रांची पुण्याई बघणार आहोत. श्रीमद भागवतामध्ये वामन अवताराचे अत्यंत सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे. ज्यावेळेला आता आपला दशावतारामध्ये वामन अवतार हा भाग येईल त्यावेळेला मी अत्यंत सविस्तरपणे हा भाग आपल्यासमोर आणणार आहे. सगळेच भाग मी अत्यंत सविस्तरपणे आणणार आहे, ज्यामुळे आपल्याला त्यातल्या प्रत्येक गोष्टींचा आनंद घेता येईल. भक्तिभावाने ते आपल्याला प्रत्येक अवतार ऐकता येतील म्हणून मी सविस्तरपणे सांगणार आहे. परंतु या भागामध्ये आता आपल्याला मुख्यतः या अवतारातल्या भक्तांच्या पात्रतेचा आणि पुण्याईचा विचार करायचा आहे. त्यामुळे आपल्याला थोडस कमी यामध्ये सांगावं लागणार आहे. मगाशीच आपल्याला सांगितलं, मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की अदिती आणि दिती, अदितीचे 12 पुत्र, त्यापैकी 12वा पुत्र वामन. माता अदितीची पुण्याई. आता अदितीची पुण्याई, आई म्हणून तिची पुण्याई काय, आता आपल्याला हे बघायचं आहे. माता अदितीची पुण्याई अतिशय विलक्षण होती. ती पतिव्रता, अखंड पतिव्रता होती. तिने आपले पती कश्यप ऋषींची अत्यंत श्रद्धेने सेवा केलेली आहे. पण तिची पुण्याई केवळ या जन्मापुरतीच नव्हती, तर ती श्रीमद भागवताच्या 8म स्कंधामध्ये असे सांगितले आहे की पूर्वजन्मी ती आणि तिचे पती. आता आपल्याला अगदी शांतपणे हा भाग ऐकायचा आहे. श्रीमद भागवताच्या 8म स्कंधामध्ये असे सांगितले आहे की अदिती, माता अदिती पूर्वजन्मी ती आणि तिचे पती अनुक्रमे पृश्नी आणि सुतपा या नावानी प्रसिद्ध होते. या दोघांनी हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि त्यांनी त्या तपश्चर्यानी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतलेले होते. त्यावेळी त्यांनी त्या दोघांनी भगवंतांच्याकडे कुठल्याही गोष्टीची मागणी केली नाही. त्या दोघांनी भगवंतांच्याकडे धन, वैभव, स्वर्ग, मोक्ष काहीच मागितलं नाही. त्यांच्या मनामध्ये फक्त एकच इच्छा होती की भगवंतांनी आपल्या पोटी म्हणजे त्यांच्या पोटी पुत्र रूपाने जन्म घ्यावा. भगवंत भक्तांच्या प्रेमाने इतके प्रसन्न झाले, जे त्यांच्या तपश्चर्येवर भगवंत एवढे प्रसन्न झाले की भगवंतांनी प्रसन्न होऊन तथास्तु असा 3दा त्यांना वर दिला. तथास्तु 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 असे भगवंतांनी 3 वेळेला त्यांना आशीर्वाद आणि वर दिला. म्हणजेच भगवंतांनी त्याच वेळेला त्यांना सांगितलं की मी स्वतः तुमच्या पोटी 3 वेळेला जन्म घेणार आहे. आणि त्या वरदानाची, त्या वराची पूर्ती करण्यासाठी म्हणून भगवंताने त्या दोघांच्या पोटी 3 वेळेला जन्म घेतला. केवढी पुण्याई असेल बघा. 3 वेळेला त्यांच्या पोटी भगवंत स्वतः जन्माला आले. पहिल्या जन्मी ते पृश्नी आणि सुतपा यांच्या पोटी पृश्नी गर्भ या नावाने प्रगट झाले. या अवताराची कथा फारशी कुठल्या पुराणामध्ये उपलब्ध नाहीये.
फारशी मला कुठे दिसली नाही, पण जर मला परत कधी कुठे अजून पुराणामध्ये याबद्दल कथा कळली तर मी आपल्याला सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तरी पण हा पहिला जो कृष्णीगर्भ या नावाने जन्म जो घेतला भगवंतानी, हा भगवंतांच्या वचनपूर्तीचा पहिला टप्पा होता. दुसऱ्या जन्मी ते कश्यप ऋषी आणि माता अदितीच्या पोटी वामन अवतार धारण करून आले. दुसरा जन्म जो भगवंतांचा आहे, कश्यप ऋषी आणि माता अदितीच्या पोटी वामन अवतारामध्ये भगवंत प्रगट झाले. आणि तिसऱ्या जन्मी कृष्णी आणि सुतपा हे वसुदेव आणि देवकी होते. तिसरा जन्म जो होता त्यांचा, म्हणजे पहिला जन्म होता कृष्णी आणि सुतपा, त्यांनी दुसरा जन्म घेतला कश्यप ऋषी आणि माता अदिती म्हणून, आणि तिसरा जन्म त्यांचा होता वसुदेव आणि देवकी. पहिल्या जन्मामध्ये त्यांना कृष्णीगर्भ म्हणून भगवंतानी त्यांच्या पोटी जन्म घेतला. दुसऱ्या जन्मामध्ये त्यांचा जन्म झाला दुसरा, त्या जन्मामध्ये भगवंतानी वामन अवतार घेतला त्यांच्या पोटी, आणि तिसरा जन्म वसुदेव देवकी यावेळेला भगवंतांनी श्रीकृष्ण अवतार घेतला. विचार करा, एका भक्ताची किती महान इच्छा असेल की हजारो वर्ष तप करून फक्त भगवंतांना पुत्र रूपाने मागितले, बाकी काहीही त्यांनी मागितलं नाही. आणि भगवंतांनी पण त्यांचं प्रेम मान्य करून एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळेला त्यांच्या पोटी जन्म घेतला. यावरून आपल्याला हे समजतंय की भक्तांच्या प्रेमापुढे भगवंत स्वतःला पण बांधून घेतात. आता आपण या भागामधल्या वामन अवतारामधल्या महाबली राजाच्या पुण्याईकडे बघूयात. बळीराजाच्या पुण्याईकडे आपण बघूयात. बळीराजाचं सगळ्यात मोठं पुण्य काय आपल्याला माहितीये? माहिती असेल, कदाचित सगळ्यांनाच माहिती असेल की हे भक्त प्रल्हादाचे नातू होते. हीच त्यांच्या गाठी सगळ्यात मोठी पुण्याई होती. भगवंत, महान भगवंत भक्त प्रल्हाद, ज्यांच्यासाठी नरसिंह अवतार धारण केला भगवंतानी, त्यांचे नातू होते बळीराजा. बळीराजाच्या वडिलांचे नाव विरोचन. एका संत पुरुषाचे संस्कार किती पिढ्यांपर्यंत काम करतात, परिणाम करतात, याचे हे उदाहरण आहे. महाबळी राजा हे सगळ्यात मोठे उदाहरण आपण हे समजू शकतो की पिढ्यानपिढ्या संस्कार चालत आले. आपण नेहमी म्हणतो पण की अनेक पिढ्यांपासून यांच्या घरामध्ये सगळे साधू पुरुष आहेत, संत महात्मे आहेत, कारण एक जो कोणी पूर्वज असतो त्याचे संस्कार पुढच्या पिढीमध्ये चालत आलेले असतात. तसेच इथे झालेले होते. भक्त प्रल्हादांचे संस्कार महाबली राजापर्यंत आलेले होते. प्रल्हादांची सत्यनिष्ठा, दानशीलता आणि भगवंतावरची अढळ श्रद्धा आणि आत्मसमर्पणाचा प्रभाव पुढे सगळ्या वंशावर पडलेला होता. भगवान नरसिंहानी भक्त प्रल्हादाला एक वर दिला होता. आपल्याला आठवत असेल, मी आता सांगणारच होते आपल्याला. भक्त प्रल्हादाला एक वर दिला होता की तुझ्यामुळे तुझ्या 21 पिढ्यांचा उद्धार होईल. आणि या वरदानाचा परिणाम म्हणूनच बलिराजाच्या जीवनामध्ये दिसून आला. या वराचा परिणामच बलिराजाच्या जीवनामध्ये दिसून आला. बळीराजा दानवीर, सत्यप्रिय आणि वचन पालक होते. त्यांनी स्वतःचे सर्वस्व भगवंतांच्या चरणी समर्पित केले. जेव्हा भगवंतानी वामन अवतारामध्ये भगवंतानी 3 पावले जमीन मागितली, तेव्हा बळीराजाने क्षणाचाही विचार न करता ते देण्याचे वचन दिले. 2 पावलामध्ये भगवंतानी संपूर्ण पृथ्वी आणि स्वर्ग व्यापलेले होते. 3रे पाऊल ठेवण्यासाठी जागा उरली नाही, तेव्हा बळीराजाने आपले मस्तक पुढे केले, भगवंतांच्या पुढे आपले मस्तक केले, आणि त्याच क्षणी त्यांचे दान पूर्णत्वाला गेलेले होते. त्यांनी जमीन दिली नाही, तर आपलं स्वतःला त्यांनी भगवंतांना अर्पण केले. ज्या वेळेला त्यांनी आपले मस्तक भगवंतांपुढे झुकवले,
याचा अर्थ त्यांनी पूर्णपणे स्वतःला अर्पण करून टाकलेले होते भगवंताना. आणि म्हणूनच भगवंत त्याच्या प्रेमाने एवढे प्रसन्न झाले की त्यांनी महाबली राजाच्या महालावर द्वारपाल म्हणून स्वतःला उभे केले. ज्याच्या दारावर संपूर्ण विश्व उभे असते ते भगवान एका भक्ताच्या दारावर उभे राहिले, त्याच्या प्रेमाने बांधून घेऊन स्वतःला. एका भक्ताची पुण्याई संपूर्ण कुळाला तारू शकते, याचे हे उदाहरण आहे. भक्त प्रल्हादामुळे त्यांचे संपूर्ण पुढचं कुळ महाबळी राजाच्या त्यागामुळे त्याच्या पुढचं सगळं कुळ उद्धरलं गेलेलं होतं. आणि भगवंत स्वतः त्याच्या प्रेमपाशामध्ये बद्ध झालेले होते. या अवतारामध्ये मी मागेही आपल्याला सांगितलं, शत्रू म्हणून पण कोणी येतं, मित्र म्हणून येतं. नाते वेगवेगळी नाती असतात. कोणी सखा आहे, कोणी मित्र आहे, कोणी खेळ सवंगडी आहे. अनेक नाती आहेत प्रत्येक अवतारामध्ये. या अवतारामध्ये शुक्राचार्य यांची पण भूमिका महत्वाची आहे. ते दैत्याचे गुरु आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती ते दैत्याचे गुरु आहेत. त्यांनी कठोर तप, विद्या आणि ज्ञान प्राप्त केलेले होते. जरी या कथेमध्ये ते भगवंतांच्या योजनेला आपल्याला आठवत असेल की त्यांनी कमंडलूच्या तोंडाशी जाऊन ते बसलेले होते, कारण त्यांनी भगवंतांना 3 पावले जमीन देणार होता बळीराजा, ती देऊ नये म्हणून त्यांनी कमंडलूच्या टोकाशी जाऊन बसलेले होते की तिथून पाणी बाहेर येऊ नये म्हणून बसलेले होते. या कथेमध्ये ते भगवंताच्या योजनेला, ही भगवंतांची योजना होती, त्या योजनेला ते विरोध करत होते. ते विरोध करताना आपल्याला दिसत जरी असले तरीही ते या भगवंतांच्या महान अवताराचे साक्षीदार बनलेले होते. यावरून एक गोष्ट आपल्याला नक्की समजते की ज्ञान आणि तपश्चर्या याला महत्व आहे, पण त्यासोबत भगवंताप्रती नम्रता आणि समर्पण पण आवश्यक आहे. देवतांची पुण्याई देखील खूप मोठी होती. संकटात सगळे काही गमावून बसल्यानंतर देखील त्यांनी भगवंतावरचा विश्वास सोडला नाही. त्यांनी भगवंतांचे स्मरण केले, प्रार्थना केली, त्यांच्या आश्रयाला गेले आणि म्हणून भगवंतांनी देवतांच्या रक्षणासाठी वामन अवतार धारण केला आदितीच्या पोटी. भगवद्गीतेमधला एक खूप सुंदर श्लोक आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यम मे भक्त्या प्रयच्छति तत् अहम भक्त्या पृहतम अश्रामी प्रयतात्मन. याचा अर्थ असा आहे की जो भक्त मला प्रेमाने एक पान, एक फूल, एक फळ, थोडस पाणी देखील, किती भगवंतांची अपेक्षा आपल्याकडून किती थोडीशी आहे बघा. मी मागेही अध्यायामध्ये सांगितलं, भगवंतांना प्रदर्शन नको आहे. भगवंत अल्पसंतुष्टी आहेत, आपल्याकडून ते खूप कमी अपेक्षा करतात. पण आपण कलियुगामध्ये प्रदर्शनाला महत्व देतोय, अवडंबर माजवतोय, भक्तीचं अवडंबर माजवतोय. हे भगवंतांना नको आहे. या श्लोकामधूनच भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की एक पान, एक फूल, एक फळ किंवा थोडस पाणी अर्पण करतो आणि त्याचे मी प्रेमपूर्वक स्वीकार करतो. तो जो मनापासून भक्तिभावाने करतो, हे एवढंच भक्तिभावाने करतो, त्याचा मी प्रेमपूर्वक स्वीकार करतो. या श्लोकातून आपल्याला एक खूप छान संदेश मिळतोय की भगवंत वस्तू पाहत नाहीत. मी मागेही श्रीमद भागवतामध्ये पण आपल्याला सांगितलं होतं, भगवंतांना सोनं चांदी काही नको, अरे तोच आपल्याला देतोय, आपण काय त्याला अर्पण करणार? मी सोनं वाहिलं, मी चांदी वाहिली, हे आपण काय अर्पण करणार? त्याच्या कृपेने तर आपल्याला मिळतंय. भगवंतांना वस्तू नकोय, त्यांना फक्त आपली भक्ती पाहिजे, अंतःकरणापासून केलेली आपली भक्ती पाहिजे भगवंतांना. आपण किती श्रीमंत आहोत, किती मोठ्या पदावर आहोत किंवा किती प्रसिद्ध आहोत, याने भगवंत कधी प्रभावित होत नाहीत. बऱ्याच जणांना असं वाटतं
की आम्ही असं भरभरून केलं की भगवंत आम्हाला पटकन आशीर्वाद देतील, भगवंतांची आमच्यावर अखंड कृपा राहील, असे नाही. यांनी भगवंत कधीही प्रभावित होत नाही. ते फक्त आपल्या अंतःकरणातील प्रेम आणि समर्पण बघतात. वामन अवतारातून आपण अजून एक गोष्ट, महत्वाची गोष्ट आपल्याला समजते. भगवंतांच्या जवळ जाण्यासाठी मोठा जन्म, मोठी संपत्ती किंवा मोठेपणा आवश्यक नाहीये. आवश्यक आहे ती पात्रता, आणि ती पात्रता सत्य, नम्रता, सेवा, दानशीलता आणि संपूर्ण समर्पणातून होते. महाबळी राजाला 12 महाजनांपैकी एक मानलं गेलेलं आहे. तर महाजन याचा अर्थ मी आपल्याला आज सांगणार आहे. मला जितपत माहिती मिळते तशा मी पद्धतीने आपल्याला सांगते. कदाचित माझ्याकडून थोडीशी काही चूक झाली तर मला खरंच क्षमा करा. महाजन म्हणजे महान व्यक्ती, ज्यांनी स्वतः चालून दाखवलेला मार्ग इतरांसाठी आदर्श बनतो, यांना म्हणतात महाजन. महाबली राजाने आखून दिला, दाखवलं की त्यागामध्ये, समर्पणामध्ये काय आहे, भगवंताप्रती असलेली श्रद्धा कशी असावी, त्याग कसा असावा, हे महाबली राजाने आपल्या समोर आदर्श घालून दिला. आणि त्यानंतर त्यावरून अनेक लोक चालत गेले. म्हणून महाबली राजाला 12 महाजनांपैकी एक महाजन मानलं गेलेलं आहे. आता 12 महाजन नेमके कोण, याचं पण मी थोडस माहिती आपल्याला सांगणार आहे. हे 12 महाजन आहेत ब्रह्मदेव, नारद मुनी, भगवान शंकर, सनक सनंदन सनातन सनत कुमार, कपिल देव, स्वयंभू मनु, भक्त प्रल्हाद, राजा जनक, भीष्म पितामह, महाबली राजा, श्री शुकदेवजी महाराज आणि यमराज. हे आहेत 12 महाजन. यांनी आखून दिलेल्या मार्गावर सगळेजण चालत असतात. या वामन अवतारातून, भगवंतांच्या या वामन अवतारातून आपण आपल्या जीवनासाठी एक सुंदर सुंदर संदेश घेऊ शकतो. आज कलियुग आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत. कलियुगामध्ये आपण आपल्या आजूबाजूला खूप काही घडतंय ते बघतो आपण, पण कधी कधी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण आता खरंच वेळ आली आहे त्याच्याकडे थोडस बारकाईने बघण्याची. म्हणून या अवतारातून आपल्या जीवनासाठी आपण एक सुंदर संदेश घेऊया. आज माणसाची किंमत त्याच्या कपड्यावर, पैशावर, घरावरून आणि पदावरून ठरवली जाते, आहे ना? आपण आपल्या आजूबाजूला बघतो ना, हे असं घडतंय. पण खरं मोठेपण बाह्य रूपामध्ये नसते. एखादी छोटी व्यक्ती, खूप लहान व्यक्ती, पण तिच्याकडे खूप जण दुर्लक्ष करतात, लहान आहे असं असतंय, पद्धत असते. आता सध्या सध्या लोकांची अशी पद्धत असते, तिच्याकडे ह्या गोष्टी नाहीत, तिच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि लहान व्यक्ती म्हणून तिच्याकडे टाळून द्यायचं, अशी एक पद्धत आहे. एखादी छोटी व्यक्ती, एखादा कोणाचा तरी छोटासा विचार किंवा एखादी छोटी संधी, आपल्याला आयुष्यामध्ये एक छोटी संधी येते. ही छोटी व्यक्ती, छोटा विचार, छोटी संधी संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते. आज एखादा साधा शिक्षक, एखादा गरीब माणूस किंवा एखादं लहान मूल देखील आपल्याला जीवनाचा मोठा धडा शिकवून जाते. तुम्ही खरंच कधी कधी तुमच्या घरामध्ये असलेल्या लहान मुलाकडून पण तुम्ही शिकू शकता. खूप काही चांगलं तुम्हाला शिकवून देतं की तुम्ही अवाक होऊन जाता. त्या लहान बाळाच्या वागण्यातून किंवा बोलण्यातून तुम्हाला एखादी मोठी गोष्ट समजून जाते की जी आपल्याला इतकं वय झालेलं असतं तेव्हा देखील आपल्या डोक्यामध्ये ती गोष्ट आलेली नसते. ते 4-5 वर्षाचं मूल तुम्हाला अशी एखादी मोठी गोष्ट समजावून सांगतं. बोलता बोलता ते बोलून जातं, पण त्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला असतो. जीवनाचा खूप मोठा धडा आपल्याला त्याच्याकडून मिळून जातो.
म्हणून आयुष्यामध्ये कधीही कुणाला लहान समजू नका. समजलं जातं, मलाही माहितीये. आपण आपल्या आजूबाजूला बघतो. मी आता मगाशी सांगितल्यासारखं तुमच्याकडे या गोष्टी असेल तर तुम्हाला महत्व दिलं जातं, नाही तर तुमच्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला तुच्छ लेखलं जातं. पण असं कधीही करू नका. कुणाला लहान समजू नका. कायम देण्याची वृत्ती ठेवा. नम्र रहा. संकटातही भगवंताची काहीतरी योजना असेल असे म्हणून भगवंतांवर विश्वास ठेवा. महाबळी राजाने 3 पावले जमीन दिली आणि त्या बदल्यात त्यांनी काय मिळवलं, तर प्रत्यक्ष भगवंतांना मिळवलं. पण आपण मात्र भगवंतांना थोडासा वेळ, थोडीशी भक्ती, थोडं नामस्मरण किंवा थोडा आपला अहंकार सोडून देण्यासही कचरायला लागलेलो आहोत. मागे मी आपल्याला श्रीमद भागवतामध्ये पण सांगितलं होतं की 24 तासामधले आपण थोडासा वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालवला तर काहीच बदल काही होणार नाहीये. आपलं खूप मोठं नुकसान नाही होणार आहे. पण तरी देखील आपण तेवढे पण करत नाही. म्हणजे अगदी थोडा वेळ त्याचं नामस्मरण करायचंय, त्याची भक्ती करायची आहे. आणि हे करत असताना आपल्यामध्ये असलेला अहंकार तो रोज आपण ठरवलं की नाही, एकदम तर जाणार नाही, मी नाही म्हणत की जाईल तो अहंकार म्हणून. पण आपण ठरवलं की थोडा 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 अहंकार मी भगवंताला अर्पण करत जाईल, भगवंतांच्या चरणावर सोडत जाईल, तर होऊ शकतं ना. आपण हे ठरवलं तर करू शकतो आपण. पण आपण नाही करत. आपण कचरतो, कंटाळा करतो किंवा आपल्याला असं वाटतं की नाही, नाही करायचंय मला हे. ही प्रवृत्ती आपली वाढत जाते. आणि एवढं आपण हे सगळं करतो, भगवंताला आपण ह्या गोष्टी द्यायच्या नाही म्हणून ठरवतो. आणि आपली अपेक्षा काय असते की भगवंतानी मला लगेच आशीर्वाद द्यावा, वर द्यावा, मला भगवंतांची प्राप्ती व्हावी, भगवंतांचा मी अगदी जवळचा भक्त व्हावा. अरे तुम्ही तुमच्या जवळच्या नको असलेल्या गोष्टी आहेत. अहंकार तुमच्याजवळ नकोय सध्या, तो देखील तुम्ही भगवंताला देत नाहीये. भगवंत तुमच्याकडून अगदी एवढीशी फक्त नामस्मरणाची अपेक्षा करतात मनापासून, ते पण तुम्ही द्यायला तयार होत नाहीत. आणि तुमची अपेक्षा असते, म्हणजे आपली, मी पण आपल्यातच आहे, आपली अपेक्षा अशी असते की भगवंतानी मला, मी नुसते हात जोडले आणि देवा मला हे दे असं म्हटलं की भगवंतानी मला हे द्यावं, अशी आपली अपेक्षा असते. असं कसं होईल? भगवंत फक्त मागतोय छोट्याशा गोष्टी, त्या गोष्टी द्या, भगवंत तुम्हाला 1000 पटीने देतील. आणि म्हणूनच वामन अवतार आपल्याला एक शिकवण देत आहे. भगवंतांना मोठे पण नको आहे, तर प्रेमाने भरलेले समर्पित हृदय भगवंतांना हवे आहे. आणि तेच आपण द्यायला थोडेसे कचरतोय. पण आजपासून आपण एक थोडासा मनाशी संकल्प करूया की मी जसं मगाशी म्हटलं आहे तशी थोडासा वेळ फक्त भगवंत आणि आपण राहूयात. त्यामध्ये कोणीही नको. तुम्ही गप्पा मारा भगवंताशी, मनापासून गप्पा मारा, तुमचं हितगुज करा. मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं, सगळ्यात जवळचा सखा भगवंत आहे तुमचे. तुम्ही कोणालाही काही सांगू नका, भगवंताशी बोला. आजपासून आपण एक संकल्प करूया. हळूहळू होईल, आपल्या मनामध्ये हळूहळू बदल घडत जाईल. थोडासा मी वेळ भगवंता तुझ्यासाठी देणार आहे. खूप बिझी आहेत आपण, खूप आपण व्यापामध्ये अडकलेले आहोत. खरे पाहिलं तर नाही अडकलेले, पण आपण आपल्याला अडकवून घेतलेलं आहे व्यापामध्ये. आपण त्याच्यातला थोडासा वेळ भगवंतासाठी काढूया. थोडीशी आपण मनापासून भक्ती करूया, थोडस नामस्मरण करूया, कुठलाही भगवंताचा जप करा. आणि अहंकार रोज ठरवूयात की मनामध्ये माझा जो अहंकार आहे, जो गर्व आहे, तो मी थोडा 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 करत भगवंता तुझ्याजवळ देणार आहे. बघा किती आपल्यामध्ये बदल होईल. खूप बदल होईल आपल्यामध्ये. मी पण हा प्रयत्न करायचा मी सुरुवात केलेली आहे. मी श्रीमद भागवत ज्या वेळेपासून मी कथन करायला सुरुवात केली त्यावेळेपासून मी थोडा थोडा, माझ्यात पण नाही झालेला बदल, पण मी सुरू केलेला आहे या मार्गावर चालण्यासाठी. आपण पण या मार्गावर चालायचा प्रयत्न करूयात आणि आजपासून आपण संकल्प करूयात. बाकी सगळे श्रीकृष्ण अर्पणमस्तु. उद्यापर्यंत आपण अखंड भगवन नामाचे नामस्मरण करत राहूया.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः।